हाय, हॅलो. तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा आपला आहे गोव्याच्या ट्रिपचा पार्ट 2 व्हिडिओ. तर याच्यामध्ये आहे ना, आम्ही सकाळी मस्त वगैरे बीचवरून फिरून आलो आहे आणि बीचवरून फिरून आल्यानंतर दुपारी मग चर्चला आम्ही चर्च पाहायला आलो. तर गोव्यामध्ये चर्च आहे ते खूप म्हणजे खूप फेमस आहेत आणि सुंदर वाटतं. मी आता पहिल्यांदा पाहणार होते चर्च. तर 2 आहेत इथं बरं का हे चर्च. तर ते अगदी समोरासमोर आहेत. तर एक पाहून आलो आम्ही आणि त्याच्यानंतरचा हा दुसरा आहे. तर याच्यामध्ये म्हणजे बरंच असं खूप म्हणजे खूप मोठे आहेत आणि पाहायला पण तेवढीच गर्दी राहते. कारण गोव्याला येणारे प्रत्येकजण हा चर्च इकडे बघून जात असतो. तर इकडं आहेत ते म्हणजे बारूद तयार करण्यासाठी जे काही दगड वगैरे काय वापरत होते ना, तर ते त्यांनी असंच हे करून ठेवलेलं होतं की लोकांना पाहायसाठी ठेवलेलं होतं. तर इकडं बघा वातावरण म्हणजे कसं एवढ्या उन्हात पण आहे ना, झाडं वगैरे मस्त होती. त्यामुळे आलेली लोकं थोडा वेळ तिथं बसत होते छान गप्पा वगैरे करत. तर इकडं आम्ही काय केलं, थोडंसं फिरलो आणि फिरल्यानंतर मग सगळे आता तिथून बाहेर आलो चर्च पाहून. हा एरिया येतो तो ओल्ड गोव्याचा येतो. तर या ओल्ड गोव्यामध्ये आणि खरेदीसाठी तर खूप छान आहे. इकडं तुम्ही कधी गोव्याला फिरायला आलात तर इकडं नक्की खरेदी करा. तर मग आम्ही चर्च वगैरे सगळं पाहिलं आणि त्याच्यानंतर आता दुपार होऊन गेलेली होती. तर आता थोडा वेळ म्हटला रूमवर जाऊन फ्रेश वगैरे व्हायचं होतं. तर जाता जाताच असं छान असं समुद्रकिनारा लागत होता. गोव्याचं असं आहे की जिकडं बघावं तिकडं पाणीच पाणी राहतं. रूमवर जाऊन मस्त सगळं बॅगा वगैरे ठेवून थोडंसं फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट रात्री आम्हाला कलुंगी बीचवरती यायचं होतं बीच पाहायला. तर इकडं कलुंगी बीचला म्हणजे असं आपल्या इकडं ना कसं जास्त गर्दी वगैरे राहत नाही. तर इकडं कंटिन्यू गर्दी राहते. तर या बीचवर जातानाच्या गाडी आहे कोणाची आपली गाडी आहे ती पार्किंगलाच लावावी लागते आणि त्याच्यानंतर मार्केट ते बीच इथंपर्यंत खूप चालत जावं लागतं. कारण सगळ्यामध्ये मार्केट आहेत जेणेकरून कोणाला काही खरेदी करायची असेल वगैरे तर सगळे मार्केट आणि त्याच्यापुढे बीच आहे. आणि हा नाईटला आम्ही पाहणार होतो कलुंगी बीच. तर इथं पाहायला इतकं सुंदर वाटतं ना, मस्त म्हणजे हा बीच खरंच खूप छान आहे. रात्रीच्या वेळेला तरी वातावरण अगदी शांत राहतं आणि थंड हवा. तेव्हा बीचवर आम्ही खूप वेळ असं बसलेलो होतो. तर हे आहे बघा इथलं कलुंगी बीचच्या आधीचं मार्केट. तर इथं गोव्यामध्ये सगळ्यात फेमस असलेलं म्हणजे इथं जास्तीत जास्त वन पीस कपडे जास्त भेटतात आणि रिजनेबल पण होते आणि त्यातच शोपीस वेगवेगळे असं बऱ्याच वस्तू भेटतात. वन पीसवरती आपले छान छान असे इयरिंग्स वगैरे खूप सुंदर भेटत होते. आणि त्याच्यानंतर बीचवर आलो तर याच्यावर इथं आय लव गोवा वगैरे असं लाईटिंगचं वगैरे खूप छान होतं. तर सगळे तिथं फोटोज वगैरे काढून घेत होते. मग त्याच्यानंतर आम्ही काय केलं, डायरेक्ट थोडा वेळ थांबून घरी आलो आणि हा मग दुसऱ्या दिवशीचाच व्हिडिओ. तर दुसऱ्या दिवशी ना रात्री पहाटेपर्यंत काहीतरी पाऊस पडत होता. त्यामुळं पावसाने सगळं वातावरण फ्रेश होऊन गेलं होतं. मस्त वाटत होतं. नाहीतर गरमी थोडीफार कमी झाली होती की पाऊस पडल्यामुळं. तर मग आम्ही आता गोवा वगैरे पाहून झाला. आम्ही जास्त गोव्याला काही थांबलो नव्हतं. एका दिवसात जेवढा बघायचं होईल तेवढा बघितला आणि त्याच्यानंतर मग पुढे फ्रेश वातावरण. तर आता आम्ही गोवा सोडला. गोवा सोडून आता डायरेक्ट कोकणला, मालवणला. आमच्या आत्या बघा किती छान तयार झाल्या. नाश्ता करायचा. रात्री काही सगळ्यांचं जेवण वगैरे व्यवस्थित झालं नव्हतं. त्यामुळे सकाळी सगळ्यांना जास्त भूक लागली होती. तर मालवण अजून थोडंफार लांब होतं. तोपर्यंत आम्ही सगळेजण नाश्त्यासाठी थांबलो होतो. सगळ्यांना भूक लागली होती. तर इकडं मालवण ज्यावेळेला सुरू होतं ना त्यावेळेला सगळ्यात बेस्ट नाश्ता राहतो की घावणे आणि चटणी. तर घावणे चटणीसोबत हा खूप जास्त इकडचा फेमस असा नाश्ता आहे. तर तो पण होता आणि त्याच्यानंतर मिसळपाव असं आम्ही दोन्ही घेतलं होतं. आमचे बरेच जण होते ना त्यामुळं आणि हॉटेल होतं ते एवढं काही जास्त असं मोठं वगैरे नव्हतं. त्यामुळे त्यांना
जास्त काही अंदाज आला नव्हता की किती काय वगैरे, आणि त्याच्यामुळे त्यांचे थोडंफार लोकांना मिळालं, थोडंफार कमी जास्त असं झालं. भरपूर काही जेव्हा सगळ्यांनी नाश्ता केला नाही तोपर्यंत इकडं माझा पण थोडाफार मी नाश्ता करून घेतला. तर अंशू हे होते, मुलांचं आधी खाणं झालं की काही बरं वाटतं. आणि त्यांनी म्हणजे जे काही घावणे बनवले होते ना ते खूप आणि खूप असे चविष्ट होते. त्यामुळं मुलांनी सगळ्यांनी पोटभर खाऊन घेतले. काकाला म्हणलं होतं जेवायच थांबवा डायरेक्ट, हे असलं मिसळ पाहून ते पोट भरत नाही. तो दुसरा मोबाईल आहे, हा दुसरा मोबाईल आहे का तुमचा? हा त्यांचा सगळं केलं ट्रिपचं व्हिडिओ ते घ्यायचं सगळं. ते सांगलं हे कोणाचं नाही. सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला तर सगळ्यांचं भूक भागली होती, त्यामुळे मस्त सगळे असे निवांत बसले होते. तर ही बघा, ही आहेत आमची सगळी मंडळी जे की मस्त असे ट्रिपला एन्जॉय करत होते. भरपूर सगळ्यांनी एन्जॉय केला. ऊन असलं तरी पण आता आलो फिरायला म्हटलं की सगळ्यांनी मस्त एन्जॉय करून निवांत बसले होते. तर इकडं आम्ही निघालो आहे ते मालवणच्या दिशेनं. तर मालवण आता जवळजवळ 20 किलोमीटर काहीतरी बाकी होतं. आणि खरंच म्हणजे मालवणला जाताना ना प्रवास खूप छान वाटला होता, कारण सकाळचं वातावरण पण खूप सुंदर होतं. आणि त्यात ही बघावं तिकडं सगळी झाडं होती. जरी पाऊस नाही पडला तरी सगळी हिरवी होती. आणि त्याच्यानंतर आम्हाला जाता जाता हे दिसले ते म्हणजे काजूची झाडं. तर ही आहे ती काजूची बाग होती. तर ही बाग आहे ना, आम्ही एक थोडा वेळ तिथं गाडी हळू घेऊन मस्त बाग वगैरे बघून घेतली. आणि त्यातलं मला इथलं जास्त काय आवडलं ते म्हणजे आहे ना फणसाचं झाड. तर ते फणसाचं झाड आणि त्याला फणस अशा लागलेल्या होत्या. तर असं पहिल्यांदा मला ही बघून घेतलं मी. आपण बाजारात तर बघत असतो फणस, पण ही फणस झाडाला लटकलेली बघायला मस्त असे छान छान फोटो वगैरे क्लिक केले. आणि त्याच्यानंतर इकडचं एक वैशिष्ट्य म्हणजे इकडं नारळाची झाडं म्हणा किंवा बाकी सगळी झाडं अशी दारात देखील राहतात. आणि इकडं बघा जास्त असं घरं वगैरे आहेत, ते पूर्ण असे कौलारू आहेत घरं. म्हणजे पाणी वगैरे जास्त इकडं पावसाळा जास्त असतो तर पाणी वगैरे पडू नये, तर त्याच्यासाठी कौलारू घरं मस्त. आणि त्याच्यानंतर आम्ही फायनली त्या ठिकाणी पोचलो. तर हा परिसर जो आहे तर तो देवबागचा परिसर आहे. तर या देवबागच्या परिसराला तुम्ही कधी विजिट दिला का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इकडं पण मग सगळी काही खरेदी वगैरे बघायची सगळ्यांची चालू होती. तर आम्ही आलो इकडं बोटिंग करण्यासाठी. तर बोटिंग करण्यासाठी म्हणजे त्यांनी काय करतात, इकडं बोट असते. प्रत्येकजण जे कोणी येणार आहे त्यांना बोटिंगमध्ये बसून जो काही इकडचा भाग आहे प्रसिद्ध तर तो पाहायला देतात. तर यातला हा एक छान असा भाग होता. आणि तो म्हणजे ना असं वेगवेगळे शेप घेतलेले आहेत. म्हणजे आता समुद्राने कसा एक ह्याचा मगरीचा शेप म्हणजे क्रोकोडाईल टाईपचा असं त्याचं वर्णन केलेलं आहे. तर पाण्यात असं पहिल्यांदा आम्ही बोटिंग करायला बसले होते, पण मस्त छान वाटत होतं. तर आणि या भागात आहे ना हे एक वैशिष्ट्य आहे की इथं जे पाणी आहे ना ते आत्ता संथ गतीनं आहे, म्हणजे जास्त लाटा वगैरे काही नाही आहेत. तर थोडंच पुढं गेलं ना की इकडं सगळे आहेत ते समुद्र आहे. तर समुद्र आणि नदी यांचा इथं संगम झालेला आहे. आणि त्यामुळं समुद्राचं पाणी लाटा आहेत ते जरा खवळलेल्या होत्या. आणि बाकी समुद्र वगैरे खूप छान होता. तर ही आमची आहे ती सगळी मंडळी मस्त अशी बोटमध्ये बघून यांना सगळे छान एन्जॉय करत होते बाहेरचा परिसर. कारण इकडे कसं बघावं तिकडे सगळीकडे पाणीच पाणी असं होतं की पाणी न संपतच नाही असं वाटत होतं. आणि अंशू तर मस्त अशी छान खेळत बसली होती, कारण तिचं पण काही टेन्शन नव्हतं. आणि आता इकडं जो पुढचा भाग येणार तर तो आहे समुद्राचा. कारण समुद्राचं त्यांनी दाखवून दिलं आहे की जे नदीचा भाग असतो तर तिथे कमी लाटा राहायच्या. आणि समुद्रात लाटा उंच आणि जास्त मोठ्या राहत असतात. तर हे जे बोट
घेऊन आम्हाला सोबत घेऊन गेले. तर त्यांनी देखील खूप छान माहिती देत होते, की म्हणजे कशा प्रकारे हे तयार झालेलं आहे बेड वगैरे. तर हे मगरीचा शेप असलेलं समोर बेड आहे. समोर बेड होतं ते मगरीचा शेप आलेला आहे त्याला. तर याला क्रोकोडाईल असं देखील म्हणत होते. समुद्राचा संगम तसा त्या नदीचा उगम झालाय कुडाळवरून त्याचा उगम झालाय ती समुद्राला इकडे जॉईन झाले म्हणून त्याला संगम पण बोलतात. आता कसं समुद्र जवळ असल्यामुळे खारडच पाणी आहे. पावसाळ्यात तर गोडं पाणी समजा कुडाळ येतं तेव्हा टोटल 4 महिने गोडं पाणी. आता डायरेक्ट कुडाळपर्यंत गेला तरी खारड. तर जे आम्हाला घेऊन गेले ना बोटीमध्ये, तर त्यांनी देखील खूप छान माहिती दिली. तर इकडं बघा अशी मस्त अशी नारळाची झाडं. तर असं बेट जे तयार आहे तर तिथं नारळाची झाडं पण सगळीकडे दाट असा परिसर होता. आणि त्याच्यामध्ये इथं एक वैशिष्ट्य आहेत, की काही जी समुद्रात अशी पण झाडं आहेत ती ना फक्त असं खाऱ्या पाण्यावर टिकणारी झाडं आहेत. तर ती देखील आत्ता यावेळेस नवीन पाहायला मिळालं. तर तुम्ही मालवणला आल्यानंतर कधी या परिसरात आला आहात का? मला नक्की कमेंट करून सांगा. तर हा बघा परिसर बघायलाच आहे ना खरंच सुंदर वाटतं बरं का. म्हणजे जे निसर्गप्रेमी आहेत ना त्यांनी या मालवणला नक्की व्हिजिट करावे. कारण इकडं म्हणतात खरं स्वर्ग सुख असल्यासारखं वाटतं. आणि त्यात ही जे समोर झाडं दिसत आहेत ना तर ती खाऱ्या पाण्यावर जगणारी झाडं आहेत. म्हणजे झाडांना कसं विशेषतः गोड पाणी वगैरे लागतं. तर ती खाऱ्या पाण्यावर म्हणजे समुद्राच्या पाण्यावर जगणारी अशी सगळी झाडं आहेत. तर ही देखील त्यांनी खूप छान माहिती सगळी दिली. तर मग इकडं सगळा त्यांनी परिसर फिरवून दाखवला. आणि मग त्याच्यानंतर आम्ही आलो ते डायरेक्ट सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग किल्ला पाहिला. तर आता इकडं आलो आहे म्हटलं मालवणमध्ये तर समुद्र ही सिंधुदुर्ग पाहूनच जाऊ. तर इकडं जर कधी येणार असेल तर 5 ते 5:30च्या आधीच या. कारण इथं तुम्हाला जर सिंधुदुर्ग किल्ला पाहायला जायचा असेल तर बोटीने प्रवास करावा लागतो. आणि ते 5:30 नंतर तिकीट द्यायचं वगैरे बंद करून ठेवतात. तर इकडं सगळं समुद्रातनं प्रवास. आणि समुद्रातला प्रवास असल्यामुळे लाईफ जॅकेट आहे ना त्यांनी अगदी लहान मुलांपासून सगळ्यांना दिले होते. तर इकडं जरा प्रवास करताना असं वाटलं की करायचा की नाही काय. कारण हे आणि जवळजवळ आम्हाला सायंकाळचं टाईम झालेलं होतं. तर ह्या ज्या बोट आपल्याला घेऊन जातात तिकडे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती तर त्या 1 तासासाठी म्हणजे थांबतात. 1 तासापर्यंत आपण येणं जाणं होऊ शकतं. तर इथं सिंधुदुर्ग किल्ला इतका सुंदर आहे पाहायला ना, की म्हणजे समुद्रकिनारा पूर्ण बघावा तिकडे सगळा समुद्रकिनारा. आणि त्याच्यामध्ये हा असा किल्ला सिंधुदुर्ग किल्ला. तर शिवाजी महाराजांनी त्यावेळेला म्हणजे कशा पद्धतीनं किल्ले वगैरे सगळे बनवले होते. तर छान वाटतं सगळं बघायला हे. मग इथं थोडीफार नारळाची झाडं हे आहेत. आम्ही असं पूर्ण किल्ला वगैरे पाहिला आणि जवळजवळ संध्याकाळ सूर्यास्त व्हायचा टाईम झाला. तर सूर्यास्ताचा हा एक क्षण छान टिपता आला. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.